वारंवार ही बातमी लावावी लागतेय, तुम्हाला दाखवावी लागतेय, कारण यावरती काही तोडगाच निघत नाहीये। त्यात आता फुरसुंगी पाठोपाठ आता पुण्याच्या पिंपरी सांडसमध्ये आंदोलनाचं नवं लोण बघायला मिळतंय। फुरसुंगीवासियांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पिंपरी सांडसमध्ये नवा कचरा डेपो उभारण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं सुरू केलाय। त्यामुळे पिंपरी सांडसची कचरा डेपो हटवा कृती समिती आता आक्रमक झाली आहे। गावातील 50 एकर जमीन कचरा डेपोसाठी निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी बैठक घेऊन प्रस्तावित कचरा डेपोला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे। या आधी देखील वढू, तुळापूर आणि मोशी गावाजवळ जागा निश्चित करण्यात आलेली होती, मात्र स्थानिकाच्या विरोधानंतर हे पर्याय बाद करण्यात आले। दरम्यान पिंपरी सांडसच्या ग्रामस्थांचा इथल्या कचरा डेपोला, प्रस्तावित कचरा डेपोला का विरोध आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारीनं। पुण्यापासून साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावरती असलेल्या या पिंपरी सांडस गावानजीकची वन खात्याची जागा राज्य सरकारने पुण्यासाठीच्या नवीन कचरा डेपोसाठी निवडली आहे आणि त्यासाठीची प्रक्रिया ही पूर्ण करत आणली आहे। येत्या काही दिवसांमध्ये ही जागा महापालिकेला हस्तांतरित केली जाईल असं पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितलंय। मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधीच इथल्या ग्रामस्थांनी इथल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे। याचं कारण उरुळी देवाची आणि फुरसुंगी इथल्या ग्रामस्थांना आलेला अनुभव। त्या ठिकाणी देखील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाईल, उघड्यावरती कचरा टाकला जाणार नाही असं आश्वासन तिथल्या लोकांना देण्यात आलं होतं। मात्र वर्षानुवर्षे आश्वासन पाळलं गेलं नाही, त्यामुळे इथले लोक याला विरोध करतायत। खरं तर राज्य सरकारकडून सांगितलं जातंय की ही जी जागा आहे या जागेच्या भोवताली कोणतीही लोकवस्ती नाही किंवा या ठिकाणी जर कचरा प्रकल्प सुरू झाला तरी आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रासही होणार नाही असं आश्वासन राज्य सरकारकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलं जातंय। मात्र तरीही मोठ्या प्रमाणात आपण बघतो आहोत की ग्रामस्थ आजूबाजूच्या गावांमधले इथं जमा झालेले आहेत आणि सर्वपक्षीय नेते देखील आहेत। माजी आमदार आहेत अशोक पवार। राज्य सरकार आश्वासन देतंय की गावकऱ्यांना इथला त्रास होणार नाही कोणत्याही प्रकारचा, तर तरीही तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात, तर काय नक्की तुमची भूमिका आहे? 100% राज्य सरकार खोटं बोलतंय। आज सर्वपक्षीय ज्या वेळेला ह्या भागातील सगळी लोक, भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी किंवा इतर सगळे पक्ष आज इथं एकवटलेले आहेत की याचा त्रास मोठ्या प्रमाणात या परिसरातल्या लोकांना होणार आहे। पर्यावरणाचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि वाडे बोलाईसारखं पवित्र मंदिर आहे, तिथं लाखो भाविक येतात, त्याचा त्रास निश्चितपणे त्यांना होणार आहे। आणि हा प्रकल्प कसला नाही, हा डेपोच आहे। भारतामध्ये एखाद्या ठिकाणचा असा प्रकल्प यांनी आम्हाला दाखवा की हा खरंच प्रकल्प चाललेला आहे असा कुठेही दिसत नाही। आज आमची इथं 50 एकर जमीन घेण्यापेक्षा पुण्यामध्ये 4-5 ठिकाणी यांची जमीन उपलब्ध आहे, ती जमीन यांनी ताब्यात घ्यावी आणि तिथं कचरा डेपो प्रकल्प काय उभा करायचं ते सरकारने त्या ठिकाणी उभा करावा अशी आमची सर्व तमाम बांधवांची मागणी परिसरातल्या। नुकतीच या संदर्भामध्ये एक बैठकही झाली जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, तर त्या बैठकीला तुम्हाला बोलवण्यात आलं होतं का? तुमच्यापैकी कोणी त्यामध्ये सहभागी झालं होतं का? अजिबात नाही। आम्हाला राज्य शासन किंवा जिल्हा प्रशासन किंवा पालकमंत्री कुणीही आमच्या या आंदोलनाला जुमानायला तयार नाहीत। आम्ही गेली 2014 पासून याच्यावर आंदोलन, मोर्चे, निवेदन, भेटीगाठी सातत्याने करतोय, परंतु आम्हाला कुठलंही कधी काही बोलवण्यात आलं नाही, आम्हाला विश्वासातही घेण्यात आलेलं नाही। तुम्ही सरपंच आहात या गावच्या, तर जिल्हाधिकाऱ्यांनी जी काही बैठक घेतली तर त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे सरपंच म्हणून, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्या बैठकीमध्ये सहभागी करून घेणं अपेक्षित होतं? त्यांनी म्हणजे कसं आमचा ग्रामपंचायतीचं, जिल्हा परिषदचं सगळ्यांचं ठराव आम्ही दिलेलं आहे, पण आम्हाला कधीही विश्वासात घेतले नाही। आणि मोजणी करायला आले त्यावेळेस त्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही पिटाळून लावलेले, त्यांनी हवाईमध्ये मोजणी केली। मग विकास तुम्ही का हवाईमध्ये करत नाही? आमच्या गावचा विकास नाही झाला तरी चालेल, पण आम्हाला कचरा डेपो नकोच। येत्या 15 तारखेला आम्ही रास्ता रोको वाघुली येथे करणार आहोत। आणखी काही लोक आहेत या ठिकाणी। सरकारकडून वारंवार सांगितलं जातं की उघड्यावरती कचरा टाकला जाणार नाही, परंतु इथल्या भागातल्या लोकांचा त्यावरती विश्वास आहे का? आणि आजूबाजूला इथं कुठली लोकवस्ती नाहीये असंही सांगितलं जात आहे। नाही, शासन हे पूर्णपणे चुकीची पद्धतीने सांगत आहे, कारण आजूबाजूला डोंगरगाव, बुरकेगाव, पिंपरी सांडस, आष्टापूर, सिरसवडे आणि वाडी बोलाई अशी 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये सगळी कचरा डेपोपासून गावं येतात। आणि शासन जरी म्हणत असले उघड्यावर त्या कचरा डेपो होणार नाही, तर हा शासन खोटं बोलत आहे। हा कचरा डेपो उघड्यावरती होणार असून रोज 1000 ते 1200 गाड्या वाडे भोलाईच्या मंदिराच्या शेजारून हे इथे डेपोला येणार आहेत। वाडे भोलाईचं मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे। महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो भक्त या मंदिराच्या दर्शनासाठी, देवीच्या दर्शनासाठी येतात आणि शासनाची भूमिका चुकीची आहे।
साधारणपणे किती लोक आहेत या आत्ताच्या तुमच्या आंदोलनामध्ये आणि किती आजूबाजूच्या गावांमधली लोक याला विरोध करतायत? ह्या परिसरामध्ये साधारणपणे 21 गावं आहेत आणि 21चे 21 गावं त्याच्यामध्ये सगळी गावं सहभागी होतील. याच्यामध्ये कुणीच बाजूला राहणार नाही. सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा विचार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि सगळ्यांचं एकमत त्याच्यावर झालेलं आहे. आज तुम्ही मला सांगा, उरुळी देवाच्या परिसरामध्ये असलेला त्यांचा कचरा डेपो किती वेळा राज्य सरकार असू द्या किंवा जिल्हा प्रशासन असू द्या वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली, कुठलंच आश्वासन त्यांचं पूर्ण झालं नाही म्हणून ते वारंवार आंदोलन करतात. उद्या आमच्यावरही ती वेळ येऊ नये म्हणून आम्हाला आमच्या परिसरात कचरा डेपोच नकोय. मला असं वाटतं की मगरपट्टा सिटी एक हे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक 450 एकरामध्ये वसलेली सिटी आहे. त्या मगरपट्टा सिटीतला 1 किलोही कचरा बाहेर येत नाही. मग तिथला कचरा प्रक्रिया प्रकल्प जो आहे तो महापालिकेने पाहावा आणि महापालिकेचे चारही दिशेमध्ये महापालिकेच्या हद्दीतच तो कचरा त्यांनी आमच्या ग्रामीण भागामध्ये आणायचं काय कारण आहे त्यांनी? आमच्या पूर्व आवडीतल्या आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या आमदारांनी सांगितल्याप्रमाणे आमचा सर्वपक्षीय याला विरोध आहे. हे बोलाई माता हे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असून या ठिकाणी हजारो लाखो भाविक अश्विन महिन्यामध्ये लाखोंच्या हजेरी लोक येतात आणि ही देवी नवसाला पावणारी आहे. त्यामुळं इथं येणारा प्रत्येक भाविक हा श्रद्धेने येत असतो आणि हा कचरा डेपो जर झाला तर भविष्यामध्ये हे देवस्थान सुद्धा लोप पावण्याच्या मार्गावर राहील. त्यामुळं या होणाऱ्या कचरा डेपोला देवस्थान आणि संपूर्ण जमलेल्या ग्रामस्थांच्या वतीनं मी देवस्थानच्या वतीने संपूर्ण कचरा डेपो करणाऱ्या मंडळींचा निषेध करतो. इथून जवळच भीमा नदी देखील वाहते. या भीमा नदीच्या पाण्यावरती देखील परिणाम होईल असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. कारण उरुळी देवाची आणि फुरसुंगी या 2 गावामध्ये ज्या विहिरी आहेत त्या विहिरींचं पाणी देखील काळच आपल्याला पाहायला मिळतं. तिथलं पाझरणारं पाणी देखील काळच पाझरल्याचं आपल्याला दिसून येतं. यामुळं आता जी सरकारमार्फत सांगितलं जात आहे की या परिसरामध्ये लोकवस्ती नाही, पण कचरा डिपोच्या जवळच एक अंतरावर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावर गावं आहेत, वस्त्या आहेत आणि भीमा नदी जवळच वाहते. सगळं प्रदूषण त्या भीमा नदीमध्ये उतरणार आहे. इथं बागायती क्षेत्र लोक करतात, त्याच्यामध्ये विहिरीचं पाणी प्रदूषण होणार आहे. समस्या पिण्याच्या पाण्याची उभी राहणार आहे आणि म्हणून या सर्व परिसरातल्या गावातला आमचा तीव्र विरोध आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व पक्षाची लोक बायका मुलासह या कचरा डेपोला विरोध करण्यासाठी सहभागी होणार आहोत. खरं तर उरुळी आणि फुरसुंगी या 2 गावातील नागरिकांनी कचरा डेपोला विरोध सुरू केल्यानंतर पुण्यासाठी कचरा डेपो तयार करण्यासाठी अनेक गावांनजीकच्या जागांची आधी चाचपणी करण्यात आली. वडू तुळापूर असेल तिथल्या लोकांनी विरोध केल्यानंतर मोशी असेल तिथल्या लोकांनी विरोध केल्यानंतर आता हा पिंपरी सांडसच्या परिसरामध्ये कचरा डेपो किंवा कचरा प्रक्रिया प्रकल्प करण्याचं राज्य सरकारकडून घाटतंय. परंतु उरुळी आणि फुरसुंगी या 2 गावांचा अनुभव पाहता इथं हे ग्रामस्थ आधीपासूनच या कचरा डेपोला विरोध करतायत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पिंपरी सांडस. जर गेल्या 21 दिवसांपासून पुण्याचा झालेला उकिरडा साफ करणं शासन प्रशासनाला जमलेलं नाहीये तर त्यांचं हे आश्वासन पिंपरी सांडसचे ग्रामस्थ का मानतील, का विश्वास ठेवतील?